कधी विचार केलाय का? आपल्या आई-वडिलांचं खरं स्वप्न काय असतं? ते आपल्याला मोठं व्हावं असं का सांगतात? यशस्वी व्हावं असं का म्हणतात? कारण त्यांना पैसा हवा असतो म्हणून? की समाजात नाव व्हावं म्हणून? की त्यामागे अजून काही असतं बरं? आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एका छोट्या गावात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता. घरात जास्त पैसा नव्हता. वडील छोटं-मोठं काम करत असत आणि आई घर सांभाळत होती. पण एक गोष्ट मात्र घरामध्ये भरपूर होती. ती म्हणजे मुलांबद्दलची स्वप्न. होय, मुलांबद्दलची स्वप्न. राहुलचे वडील नेहमी त्याला म्हणायचे, "बाळा, चांगलं शिक. आयुष्यात काहीतरी मोठं कर." राहुलला कधी-कधी वाटायचं, बाबा नेहमी हेच का सांगतात? इतका प्रेशर का देतात? कधी-कधी त्याला रागही यायचा. त्याला वाटायचं, आई-वडील फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास का म्हणतात? पण खरं सांगायचं तर बहुतेक मुलांना आयुष्यात कधी ना कधीतरी प्रश्न पडत असतो, की आई-वडिलांना नक्की काय हवंय माझ्याकडून? मोठा पगार, मोठं घर, मोठं नाव की काहीतरी वेगळंच? एक दिवस राहुलने पाहिलं. त्याचे वडील रात्री उशिरापर्यंत काम करत होते. थकलेले होते. पण तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कामाला गेले. त्या दिवशी राहुलला पहिल्यांदा जाणवलं, की आई-वडील जे स्वप्न बघतात, ती फक्त आपल्या यशाची नसतात. ते स्वप्न असतं आपलं आयुष्य त्यांच्यापेक्षा थोडं तरी चांगलं व्हावं, ह्याविषयी असतं. आई-वडिलांचं स्वप्न म्हणजे आपण मोठे होऊन त्यांना काहीतरी देऊ, असं तर नसावं, अशी शंका त्याच्या मनात येते. त्यांचं खरं तर स्वप्न असतं आपण आयुष्यात कधीच एकटे पडू नये. राहुल हळूहळू मोठा होत गेला. शाळा संपली, कॉलेज सुरू झालं. आता त्याच्या आयुष्यात नवीन मित्र आले, नवीन स्वप्न आली. पण एक गोष्ट मात्र बदलली नाही. वडिलांचं तेच वाक्य, "बाळा, चांगलं शिक. आयुष्यात काहीतरी चांगलं मोठं कर." कधी कधी राहुलला वाटायचं, बाबा मला समजूनच का घेत नाहीत? मला माझ्या पद्धतीने जगू का देत नाहीत? त्याला वाटायचं की आई वडील फक्त एक्सपेक्टेशन्स ठेवतात. एक दिवस राहुल थोड्या रागाने म्हणाला, "बाबा, तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? फक्त अपेक्षा. कधी विचार केलात का मला काय हवं आहे?" त्या क्षणी घरात काही क्षण शांतता पसरली. वडील काहीच बोलले नाहीत, फक्त हसले आणि शांतपणे म्हणाले, "बाळा, आम्हाला तुझ्याकडून काही नको आहे." राहुलला हे वाक्य त्यावेळी समजलं नाही. त्याला वाटलं, हे कसं काय शक्य आहे? आई-वडिलांना काहीच नको असतं? पण आयुष्यात काही गोष्टी लगेच समजावून सांगता येत नाही. काही गोष्टी वेळ आल्यावरच समजतात. काही वर्षांनी राहुलला एका मोठ्या कंपनीमध्ये शहरामध्ये नोकरी मिळाली. तो खूप आनंदी होता. नवीन आयुष्य सुरू झालं. मोठं ऑफिस, नवीन लोक आणि आयुष्य खूप वेगाने पुढे जाऊ लागलं. हळूहळू फोन कमी झाले. आईचा फोन आला की कधी कधी तो म्हणायचा, "आई, आता खूप कामात आहे ग मी. नंतर बोलतो, नंतर फोन करतो." नंतर ते नंतर अनेकदा येतच नसे. पण दुसऱ्या बाजूला आई-वडील रोज, अगदी रोज त्याची वाट बघत असत. एक दिवस राहुल घरी आला. त्याने पाहिलं, वडील थोडे शांत झाले होते. आईच्या केसामध्ये पांढरे केस वाढले होते. त्या क्षणी त्याला जाणवलं की आई-वडील बदललेले नाहीत, वेळ बदललेला आहे. त्या रात्री राहुलला झोप लागली नाही. तो तळमळत राहिला. त्याला आठवत राहिलं, लहानपणी वडील त्याला शाळेत पोहोचवायला यायचे. आई दररोज त्याच्या आवडीचा छान डबा बनवून द्यायची. पण जेव्हा त्यांनी हे सगळं केलं, तेव्हा त्यांनी कधीच विचारलं नाही, आमच्यासाठी तू काय करशील बरं? त्या रात्री राहुल शांतपणे वडिलांच्या जवळ बसला. तो हळूच म्हणाला, "बाबा, तुम्ही नेहमी म्हणायचे ना, काहीतरी मोठं कर.
तुमचं खरं स्वप्न काय आहे हो? वडील थोडे हसले आणि खूप साधं उत्तर त्याने मुलाला दिलं. बाळा, आमचं स्वप्न खूप मोठं नाही. नक्कीच आम्हाला वाटतं की तू आयुष्यात काहीतरी चांगलं करावं, मोठं व्हावं, यशस्वी व्हावं. पण त्याहून महत्वाचं एकच आहे, तू आयुष्यात आनंदी राहा. बस, आम्हाला आणखीन काही नको. त्या क्षणी राहुलच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला पहिल्यांदाच समजलं की आई वडील काय आहेत. आई वडिलांचं स्वप्न फक्त आपल्या यशाचं नसतं. त्यांचं खरं स्वप्न असतं आपलं मूल आयुष्यात नेहमी आनंदी राहिलं पाहिजे, ते आनंदी असलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपण आयुष्यात खूप लोकांना भेटतो, पण आई वडील हेच असे लोक असतात जे आयुष्यभर आपल्यासाठी जगत असतात. आणि म्हणून आपण कितीही मोठे झालो तरी आई वडिलांना मात्र विसरता कामा नये.